टाइमला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ब्रेकपूर्वी जाण्याआधी चर्चा करत होतो की सामानाची जी व्यवस्था असते, कधी ते खूप लांबचा प्रवास असतो, खूप दिवसांसाठी असतो, खूप सामान असतं, तर नेमक्या कोणत्या गोष्टी प्रवाशांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं जे यात्री सामान घेऊन जातात त्याच्या खाली सीटच्या खाली कुंडे असतात, लोखंडी कुंडे, त्याला चेन लावायला पाहिजे. यात्री काय करतात की असंच जस्ट सामान ठेवून देतात आणि प्रत्येक यात्रेच्या प्रत्येक सामानावर आपण लक्ष ठेवणं शक्य नाही. त्यामुळे यात्रीने पण याची काळजी घ्यायला पाहिजे की जे सामान आहे ते खाली ठेवून त्याला चेन लावायला पाहिजे आणि प्रॉपर लॉक झाले की ते पण बघायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी मुळात जेवढं आवश्यक आहे तेवढंच सामान घेऊन जाणं गरजेचं आहे. नाही, आपण तसं बाइंडिंग करू शकत नाही की तुम्ही इतकं सामान घेऊन जा. त्याला जे आवश्यक आहे ते घेऊनच जातात. म्हणजे अनावश्यक सामान कोणी नेत असं नाही. तिथे काही लगेजची लिमिटेशन असतात का म्हणजे रेल्वेमध्ये? हो, आता एक्झॅक्ट मला याचं किलोग्राम पता नाही, पण लिमिटेशन असतात. बरं, आपल्याला सुनील पाटील प्रश्न विचारतात नाशिकहून. सुनील, हॅलो. हा सुनील. बघा मॅडम, प्रश्न असा आहे माझा की आम्ही नाशिकहून जेव्हा मुंबईला येतो, म्हणजे जवळजवळ कल्याण आणि या साईडला आम्ही येतो, पण कधी कधी उल्हासनगर आणि शहाड या ठिकाणी आम्ही जेव्हा या ठिकाणी येतो आणि आम्हाला काही अडचणी आल्या तर अशा वेळी नेमकं आम्हाला काही माहिती नसल्यास आम्ही जेव्हा पोलिसांना विचारतो तेव्हा ते नेहमीच अरेरावाची भाषा करतात. म्हणजे प्रत्येक वेळ नाही, पण आम्हाला हा जास्तीत जास्त अनुभव आहे. तर अशा वेळी मला म्हणायचं येतं की आम्ही पोलिसांना पोलीस आम्हाला सहकार्य करू शकत नाही, आम्ही कोणाला या गोष्टी विचाराव्यात मॅडम. कारण एक सामान्य मनुष्य इतक्या लांब मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत कसा पोहोचू शकेल? या दृष्टीने रेल्वे काही कॅम्पेन करणार आहे का? किंवा खरं आहे की कधी कधी रेल्वे प्रशासनाकडून कधी कधी योग्य उत्तर मिळत नाहीत? नाही, त्यासाठी काय की बुवा जसं आरपीएफ आणि जीआरपीचे कंप्लेंट नंबर दिलेले आहे, प्रत्येक ट्रेनमध्ये चिपकवलेले आहे की बुवा हा जर तुम्हाला यात्रेला काही समस्या असेल तर बुवा तुम्ही ह्या कंप्लेंट नंबरवर तुम्ही आपली कंप्लेंट करू शकता. आणि जर त्याच्यानंतर मदत नाही मिळाली, त्याच्यानंतर मदत मिळणार नाही हा प्रश्नच नाही. मदत 100% मिळेल, ते कुठलाही असो. हे नाही की बस मुंबईचे हे कंप्लेंट नंबर आहेत, बाबा मुंबईतच हेल्प मिळेल असं काही नाही. यात्री कुठेही तो असेल प्रवास करत तर समजा त्यांनी कंप्लेंट केली की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे, तर त्याचं निदान लगेच होतंय. बरं, आपल्याला समीर झवेरी प्रश्न विचारतात मुंबईहून. समीर. हाँ जी. हाँ हेलो जी, आपका सवाल पूछिए. हाँ मैडम, मेरा ये सवाल है, अभी हाईकोर्ट में रेलवे ने एफिडेविट फाइल किया जिसमें उनका कहना है कि रेलवे पुलिस पंचनामा करती है, बाद में ही मेमो लेती है और हॉस्पिटल में जख्मी को पहुंचाती है, और एक्सीडेंट की वजह से लोग नहीं मरते हैं, मेडिकल ट्रीटमेंट डिले होने की वजह से पुलिस जिम्मेदार है. उनकी वजह से पिछले 5 साल में 21,000 से ज्यादा लोग मर गए. तो पुलिस अधिकारी को फांसी दे रहे कि नहीं दे रहे वो लोग? जी, समीर, एक कॅम्पेन त्यांच्यामध्ये तेही एक चांगले कार्यकर्ते आहेत, तर त्यांचा प्रश्न असाच आहे की योग्य कधी कधी जी आहे ती उपचार पद्धती प्रवाशापर्यंत, जखमी प्रवाशापर्यंत पोहोचत नाही आणि तो जो काळ जातो, उशीर जो होतो, त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू ओढवलेला आहे. तर या दृष्टीने तर रेल्वे काही कॅम्पेन करणार आहे? आमचा प्रयत्न हाच असतो की जसा कोणी यात्री जखमी झाला त्या लवकरात लवकर आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतो. समजा सीएसटीची हे आहे, एखादा समजा यात्री पडला, जखमी झाला, तर इतकी गर्दी असते की त्याला तिथून सेंट जॉर्ज पर्यंत न्यायला थोडा वेळ लागतो. बरोबर. कारण तिथून अशी काही एकदम सुविधा नाही की एकदम अचानक त्याला घेऊन जाणार. आणि कुठे तिथे आता 6-7 प्लॅटफॉर्म कुठे ऍक्सिडेंट होणार एक्झॅक्ट हे माहिती नसते. जसं माहिती पडलं बाबा इथे ऍक्सिडेंट झाला, तिथं स्टाफ पोहोचायला 2-4 मिनिट लागेल, त्यानंतर ते जे स्ट्रेचर आणायला 2-4 मिनिट लागेल, तितका तर वेळ लागणारच आहे. आपण काही व्यवस्था केली तितका वेळ लागणार आणि त्या गर्दीतून त्याला सेंट जॉर्जला घेऊन जायला 2-4-5 मिनिट लागेल. बरोबर. पण असं मुद्दा म्हणून डिले करतो असं नाही. बरोबर. ही रेल्वे प्रशासनाची ही बाजू आहे की प्रवाशांचाही बेजबाबदार आहे, पण रेल्वे प्रशासनालाही मदत देईपर्यंत थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर. आपल्याला शशी अकोलकर प्रश्न विचारतात मुंबईहून. विचारा. माझे 2 प्रश्न आहेत. पहिली गोष्ट अशी की लोक लाईन क्रॉस करतात कारण रेल्वेचे ब्रिज जे आहेत त्याच्यावर असंख्य फेरीवाले बसलेले असतात आणि रेल्वे कधीही अशी मोहीम हातामध्ये घेत नाही की ते फेरीवाले दूर करून लोकांना जाण्या येण्याचा रस्ता सुरळीत करावा. बरं. तर याबाबत रेल्वे अभियान कधी चालवणार आहे? बरं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की कित्येक स्टेशनचे प्लॅटफॉर्म जे आहेत ते इतके खाली आहेत की रेल्वेच्या डब्याची लेवल आणि प्लॅटफॉर्म याच्यामध्ये खूप अंतर असतं. बरोबर. तर या बाबतीत एक वाक्यता आणण्यासाठी रेल्वे काय करणार आहे? बर सर, त्यांचा प्रश्न पहिल्यांदा होता की फेरीवाल्यांचा जो प्रश्न आहे तो होता, तर त्याच्याविषयी कधी कधी खूप त्रास होतो, घाई असते आणि त्याच्या सगळ्यामधून मार्ग काढणं खूप कठीण होऊन जातं. तर त्याच्याविषयी त्यांचा प्रश्न होता की याविषयी रेल्वे काही करणार आहे का? नाही, फेरीवाले जे राहतात जसे त्यांना प्रॉसिक्यूट करतोच आम्ही लोक. असं नाही की त्यांना परमिशन तर कोणाच नसते, त्यांना प्रॉसिक्यूट करतोच आम्ही. आणि त्यानंतर जर फेरीवाल्या बसलाय तिथून जाता येत नाही तर त्यांना फक्त 1 ते 2 मिनिट वेळ लागेल.
पुन्हा गोष्ट तीच आली की तो तुम्ही त्रास वाचवण्यासाठी तुम्ही रूळ क्रॉस करता. बरं. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की ब्रिजेसवर पण कधी कधी गर्दी असते आणि तिथूनही मार्ग काढताना खूप कठीण होऊन जातं. नाही, ब्रिजेसवर गर्दी असते त्यासाठी आपण हे आहे की बाबा नवीन ब्रिजेस बनवून राहिले आहेत तर 2 मिनिट वेट करू शकता. हा नाही की बाबा ब्रिजवर खूप गर्दी आहे, पब्लिक खूप आहे, तिथे तर आपण रूळ क्रॉस करावं, त्याचा हे सोल्युशन नाही. आणि सर, त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की प्लॅटफॉर्मची लेवल आणि गाडीतून उतरण्याचं हे जे अंतर आहे ते चढायला उतरायला खूप कठीण जात असतं, तर त्याच्याविषयी काही मॅनेजमेंट काय असते नेमकी? ऍक्च्युली तो जो प्रश्न आहे चालू आहे, ब्रिज म्हणजे जे प्लॅटफॉर्म ते उंच करण्याचं काम चालू आहे आता, ते थोड्या काळात होऊन जाईल. बरं. तुमच्या अशाच प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत, पण आता इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.